नमस्कार, बबिता's रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथे पनीर चिल्ली ड्राय ते कसं करायचं बघूया. एकदम रेस्टॉरंटसारखं म्हणजे पटकन आणि लवकर होणार आहे. त्यासाठी मी इथे पनीरचे क्यूब घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही आकाराचे घेऊ शकता. काही सॉसेस घेतलेले आहेत. सोया सॉस, रेड चिली सॉस, लाल तिखट, उभ्या मिरच्या चिरलेल्या, आलं, लसूण, मीठ आणि कॉर्नफ्लॉवर आणि कांदा आणि शिमला मिरचीचे मी असे क्यूब करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथे पनीर घेतलेले आहे. पनीरला कोटिंगसाठी आपल्याला कॉर्नफ्लोअर लागणार आहे 2 ते 3 चम्मच. तुमचं जेवढं पनीर असणार त्यानुसार तुम्ही तिथे कॉर्नफ्लॉवर घाला. त्यानंतर मीठ घाला. मीठ कमी घाला कारण सॉसेसमध्ये मीठ असतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे आधीच कमी ठेवा. नंतर लाल तिखट, एव्हरेजचं मी लाल तिखट घेतलेलं आहे फक्त रंग येण्यासाठी. हे सर्वत्र छान एकत्र मिक्स करा आणि मस्त असं टॉस करून घ्या. पाण्याचा अंश टाकू नका. यात पाणी घालायचं नाही कारण जर तुमचं पनीर हे कोरडं असणार, थोडं ओलसर वगैरे नसेल तर तुम्ही तिथे माझे बघा किती छान झालेले आहेत. इथे पाण्याचा अंश घालणार नाही. पण नंतर मला ही थोडे कोरडे वाटले तर मी 1 चम्मच म्हणजे हा छोटा चम्मच इथे पाणी घालणार आहे. आणि पुन्हा त्यांना छान असा टॉस करून घेणार आहे. साधारणतः 1 ते 2 मिनटं आपण टॉस करून ठेवून देऊ यांना. सर्वत्र छान मिश्रण लागायला हवं. त्यानंतर पनीर तळण्यासाठी मी इथे त्या पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. यामध्ये आपण एक एक पनीर छान तळून घेणार आहे. सर्वत्र घालू नका. एक एकच पनीरचे क्यूब घाला. बघा छान सगळीकडे मी घालून घेतलेले आहेत. त्यानंतर खूप असं फिरवायचं नाही, पनीर तुटू शकतात. जोपर्यंत हे छान कुरकुरीत आणि गोल्डन असा रंग याचा येत नाही, तोपर्यंत आपण पनीरला काढणार नाही. म्हणून छान असे मस्त फ्राय होऊ द्या. बघा आपल्या छान झालेले आहेत. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण यांना एक एक करून काढून घेणार. मी सगळे असे काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मी त्याच पॅनमध्ये ग्रेव्ही तयार करण्यासाठी 2 चम्मच मी इथे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर लसूण आणि आलं आणि लसूण हे सगळ्यात जास्त या पनीर चिल्ली ड्रायमध्ये आपल्याला लागणार आहे. त्यासाठी मी 2 ते 3 मिरच्या घेतल्या, हिरव्या मिरची घेतलेली आहे. तेही उभ्या काप करून घ्यायच्या. छान परतवून घ्या. यालाही छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवायचं. त्यानंतर बाकीचे साहित्य आपण सॉसेस घालणार आहेत. सर्वात प्रथम आता इथे आपण हे झाले की त्यानंतर आपण सॉस ज्या शिमला मिरची आणि कांदा क्यूबमध्ये कापला होता तो घ्यायचा. यालाही जास्त परतवायचं नाही. त्यांचा क्रंचीपणा आपल्याला ठेवायचा आहे म्हणून आपण त्याला जास्त असं तेलामध्ये परतवत राहणार नाही. 1 ते 2 मिनिटच आपण याला ठेवणार आहे. बघा झालेले आहेत. त्यानंतर आपण प्रथम इथे सोया सॉस घालणार आहे. रेड चिली सॉस घालणार आहे 2 चम्मच. सोया सॉस 1 चम्मच आणि टोमॅटो केचप हा 3 चम्मच घेतलेला आहे. व्हिनेगर 1 चम्मच. हे सगळे सॉसेस घालून आपल्याला छान मस्त फिरवून घ्यायचं. 1 मिनिट साधारणतः लागेल आपल्याला. त्यानंतर त्याची पेस्ट टाकण्यासाठी आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून आपण इथे पातळ किंवा घट्टसर जास्त करू नका. 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी. ते 2 ते 3 चम्मच मला 2 चम्मच पाणी लागणार आहे. जास्त पातळ आणि जास्त जाडही नको. आणि मग त्यात आपण घालणार आहे
त्यानंतर मीठ घालणार आहे. मिठाचं प्रमाण कमी घाला. त्यानंतर आपण तळलेलं पनीर घेतलेलं होतं ते आता यात घालणार आहे. छान सर्वत्र मस्त फिरवून घ्यायचं. बघा किती छान रंग आलेला आहे. पनीरही मस्त कुरकुरीत झालेलं आहे. आता आपण कांद्याची पात घेतली होती ती यात घालायची. पनीर चिल्ली ड्राय खूप छान झालेला आहे. खूप मस्त सर्वत्र सुगंध येत आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडणारच. लहान मुलांना तर खूपच छान आहे खायला. बघा 1 ते 2 मिनिटं आपल्याला या सॉसेसमध्ये आपल्याला ठेवावं लागणार आहे. वरून कांद्याची पात घाला. खूप सुंदर होणार आहे. तुम्हाला आवडल्यास मला नक्की सांगा. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.